नमस्कार, मी आहे पूजा आणि पूजाचं किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण हरभऱ्याची भाजी बनवणार आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि ही भाजी खायला खरंच खूप चविष्ट आहे। चला मग सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेली आहे भाजी। तर ही भाजी आपली हरभऱ्याची मी स्वच्छ अशी कापून घेतलेली आहे आणि स्वच्छ निसून घ्यायची आहे ही, म्हणजे हिच्यात अळई वगैरे राहायला नको। कसं वातावरणाचा बदल होत असतो त्यामुळे अळई पडत असते। तर अशी कापून घेतलेली आहे आणि मसाल्यामध्ये मी इथे घेतलेली आहे लाल मिरची, हिरव्या 2 मिरच्या आणि लसूण। लाल मिरची इथे का घेतलेली आहे, भाजी ही हिरवी आहे आणि त्यात लाल मिरचीचं थोडं प्रमाण टाकलं ना तर आपली भाजी दिसायला पण छान दिसते आणि मस्त अशी तिखट होते, म्हणजे चरचरीत होते। आणि इथे घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे। हे मस्त आता आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून आपल्या भाजीला मस्त अशी चव येते। तर इथे कच्च्या शेंगदाण्याचा वापर करायचा नाहीये। तुम्ही जर कूट टाकणार असेल तर त्या शेंगदाणे आपल्याला भाजूनच घ्यायचे आहे, म्हणजे चविष्ट भाजी होणार। तर तुम्ही बघू शकता असे शेंगदाणे आपले भाजलेले आहे। आता हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करायचे आहे। तुम्हाला जर मध्यम करायचे असेल तर मध्यम करा, कूट करायचा असेल एकदम बारीक तर कूट पण करू शकता। मी ह्या पद्धतीचा असा कूट करून घेतलेला आहे, खूप बारीक नाही आणि खूप जाडसर पण नाही। तर यानंतर आपल्याला लसूण आणि मिरचीचा पण ठेचा करून घ्यायचा आहे। तर बघू शकता या पद्धतीचा असा ठेचा झाला आहे आणि आपण यात शेंगदाणे साईडला आणि ठेचा साईडला केलेला आहे। कारण का की आपल्याला हा ठेचा व्यवस्थित परतावून घ्यायचा आहे आणि शेंगदाण्याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे, लगेच करायचा नाहीये। तर कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। इथे तेल टाकून तेलामध्ये आपल्याला टाकायचे आहे हळद पावडर। तर हळद पावडर मी इथे पाव चम्मच इतकी घेतलेली आहे आणि हळद पावडर टाकली की आपल्याला लगेच त्या मागे मसाला पण टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला जर इथे जिरे टाकायचे असेल तर तुम्ही जिऱ्याचा वापर करू शकता, मोहरीचा वापर करू शकता, पण मी इथे हळद पावडर टाकून हा मसाला तयार केलेला मस्त टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतावून घ्यायचा आहे, म्हणजे ह्या मिरचीचा पूर्ण वास आपल्याला तिखट मोडून द्यायचा आहे। आणि इथे तेलाचा वापर आपल्याला थोडा जास्तच करायचा आहे, तेलाने ही भाजी खूप छान होते। तुम्ही बघू शकता मिरची अशी मस्त चटचट करीत आहे, म्हणजे व्यवस्थित अशी परतत आहे। आता मिरची पण व्यवस्थित परतली आहे आणि त्यात आपल्याला टाकायची आहे ही हरभऱ्याची भाजी। तर भाजी आपल्याला निम्मी टाकून हलवून घ्यायची आहे, मग राहिलेली भाजी पुन्हा टाकायची आहे। जर तुम्ही एकटी भाजी टाकायला जाशाल तर तुमची भाजी सगळीकडे मसाला लागणार नाही। तर हळूहळू अशी थोडी थोडी भाजी करून आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर ही भाजी कवळी भाजी आहे त्यामुळे पटकन शिजणार आहे। तुम्हाला जर इथे थोडा पाण्याचा शिंतोड्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू पण शकता। तर आपण भाजी चेक करून बघून मग पाण्याचा वापर इथे करणार आहे। आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त हलवून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता इथे भाजी मस्त परतली आहे आणि इथे आपण आता चेक करून बघणार आहे आपल्या भाजीला पाण्याचा वापर पाहिजे आहे की नाही।
काडी थोडी जाड आहे, त्यामुळे पाण्याचा शिंतोडा द्यावाच लागणार आहे। त्याआधी आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि मग पाण्याचा शिंतोडा देऊन झाकण ठेवायचं आहे। आणि खरंच खूप छान आपल्या भाजीचा सुगंध येत आहे। मी बघा 2 चमचे इतकं पाण्याचा शिंतोडा देऊन घेतलेला आहे। खूप जास्त द्यायचा नाहीये, नाहीतर तुमच्या भाजीचा आंबूसपणा पूर्ण निघून जाईल आणि चवदार लागणार नाही। पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। ही भाजी खायला आंबट आणि थोडी अशी तिखट लागते, त्यामुळे ही भाजी खरंच खूप छान लागते खायला आणि तोंडाला हिची वेगळीच चव येते। तर ही फक्त हिवाळ्यामध्येच भाजी आपल्याला खायला भेटते। तशी तुम्ही हिची वाळून सुकून ते पानं मग त्याचा तो नंतर गरगट करू शकता। तर अशी ओली भाजी आपल्याला फक्त जानेवारी आणि शक्यतो फेब्रुवारीमध्येच खायला भेटते। तर बघू शकता आता आपली भाजी मस्त शिजत आहे। तर 5 मिनिटांनी स्किप करून तुम्हाला दाखवते। तर आता 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघणार आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी परतली आहे। तर यात आता आपल्याला टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा 1 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येऊन जातील। 2 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेणार आहे आणि खरंच खूप छान असा सुगंध आपल्या भाजीचा येत आहे। इथे आपली भाजी तयार झालेली आहे। गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे आणि भाजी ही आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता ही खेड्याकडे भाजी सहजपणे भेटून जाते, पण शहरांमध्ये ही भाजी भेटणं इम्पॉसिबल आहे। तर तुम्हाला ही हरभऱ्याची ओली भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू।